तर ना सकाळ सकाळी माझ्या घराची अवस्था ही काय अशी असते जी सगळ्यांच्याच घराची असते ती माझ्या घराची. ह्या बघा, हे कपडे तिकडे, कपडे तिकडे, कपडे ते 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 हे हे सगळं. आणि सगळ्यांच्याच घरी असतं हे, आणि माझ्या पण घरी काही नवल नाही आहे ह्या गोष्टीचं. तर हे तुम्हाला असं चुटकी वाजवता मी नीट करून दाखवते. थोड्या मिनटं थांबा, मला पहिल्यांदा सोनूला आवरू द्या, म्हणजे सोनूचं आवरू द्या, तिला शाळेत सोडून येऊ द्या, आणि मग हे मी असं चुटकी वाजवून साफ करून दाखवते. कारण माझ्यात इतकी ताकद आहे की भिंगरीसारखी गर गर फिरून सगळं मी साफ करून देणार आहे. पण आधी तिला तिच्या मार्गाला लावते, म्हणजे मी निवांत माझी कामं करायला होते. तर चला, आता वाजलेत 9:30, म्हणजे 9:45 वाजायला आलेत. त्यामुळे पटपट आता स्वयंपाक केलेला आवरते. हां, तुम्ही शाळेत निघा, तुम्हाला चुटकी वाजवते शाळेत पोचवून येते. चला, तर ही सगळं पडदेच ना आवरते, आंघोळ घालते सोनूला, आणि तिला घेऊन जाते, आणि नंतर तुम्हाला भेटते. तर चला, करा कंटिन्यू. आता आलं शाळेपाशी, म्हणजे थोडं अंतर राहिलं शाळेपासून. उन्हानं चालून चालून तोंडाला फेस यायला लागले. तर सोडायला तर तहान लागली, आणि मला पण लागली, पण मला घरी गेल्याशिवाय पाणी नाही. मला अजून माघारी एक फेरा मारायचा आहे. अरे रे रे, काय कार्यक्रम आहे? पाग आमच्या वस्तीला आवाज येत होता गावातला. मला वाटलं इथंच काहीतरी कार्यक्रम आहे, पण लांब पुढं दिसतोय. मला शाळेत सोडून आले, भांडी घासली, आणि थोडा वेळ बसले होते, म्हणजे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा राहून गेला होता, तर तो केला. म्हणजे तो शाळेत आल्यालाच केला, आणि नंतर भांडी वगैरे घासली. अजून कपडे धुवायचे होते. आता लाईट आली आहे बघा, लय गरम होत होतं. इथंच बसले होते दारातच, आणि आता आणायला जायचं टायमिंग झाला आहे. उशीरच झाला मला घरी यायला, कारण तिथं आजी भेटलं एक, आणि त्या बोलत बसल्या होत्या, कारण त्या पण आमच्या गावच्या येते. त्यामुळं त्यांचं असं विचारणं चाललं होतं कोणाच्यातली काय, कारण मी कधी घर सोडलेलं नाही. आता सोनूला शाळेत सोडायला आणायला जाते, ह्यासाठी तर बाहेर पडणं होतं थोडंसं, नाहीतर मी कधी वाटावळून पण खाली जात नाही, म्हणजे कधी कामच नसतं. त्यामुळं बाहेर जाण्याचा विषय कधी येतच नाही. त्यामुळे मला यायलाच 12 वाजल्या होत्या. म्हणजे तिथून पुढं व्हिडिओ वगैरे थंबनेल टायटल देणं हे झालं. थोडीशी बसले, पाणी बिणी पिले, बिना पाणी पितच थंबनेल वगैरे दिलं होतं, कारण भरपूर उशीर झाला होता मला यायला. मग भांडी वगैरे घासली. आता जायचं आहे, तिला आणायला जायचा टायमिंग झाला आहे, 1:30 वाजल्यात. जास्तपर्यंत 2 वाजता त्या. आता तोंड धुती, कारण आल्यापासून तोंड धुतलं नाही. तोंड धुती, थोडंसं फ्रेश होती, केस बिस वर टांगली होती, कारण गरम होते. तर ते नीट करते, आणि जाते तिला आणायला. आणि इतकं कडक ऊन पडते ना, बाहेर निघूच वाटत नाही. घरातपासून इतक्या झळ्या लागतात त्या उन्हाच्या, बाहेर तर नको रे बाबा. एवढीशी लेकरं इतक्या लांबनं कशी चालते ते काय माहिती. सोनू मला म्हणते उचलून घ्या, आणि मी तिला घेते अर्ध्यापर्यंत उचलून, पण माझा पण हात अवघडून येते. तिची बॅग घ्या, तिला घ्या, माझा जीव मला जड झाला आहे, आणि ती म्हणते मला उचलून घे. पण कधी कधी तिची माया पण येते, कारण मला चालू वाटत नाही, माझं पाय दुखतात. भले तिला 2 हेल्पटच होते ते, म्हणजे बघा तिच्या मॅडमचाच फोन येतोय. मॅडमचाच फोन होता. आज जरा लवकर शाळा सुटणार आहे, कारण त्यांना मीटिंगला वगैरे जायचं आहे. तर ते म्हणले लवकरच आहे. आता लवकर किती लवकर जाऊ, आता मी जाणार होते, आता मी 15 मिनटात तर तिथं पोचणार नाही. तर जाऊ दे, आता बोलत नाही व्यवस्थित तुमच्या संग, मी निघते. बडीतमध्ये नाही तर केस पण विचारली नाही, ती हाय अशी आली आहे. लय काय करायला बाई एवढंशा लेकरांचं. शाळा शिकायचे, स्वसावं तर लागणारच. हां, पाय दुखून आलं, तर आता ही नाटकं सगळे उचलून घ्यायसाठी चालली ती. सावलीत आल्यानंतर ना भारी वाटते, नाहीतर गाडी आली हो एका साईडला. म्हणून आले, थोडंच पडले होते, उन्हानं असं चक्कर आल्यासारखं होत होतं या, आणि अचानकच आभाळ आलं, आणि टिपकाय लागले अक्षरशः पत्र्यावर. आवाज येतोय का? टिपकाय लागले. तर मी भांडी घासलेली आत आणून ठेवले नव्हते, तर तसेच बाहेर होते. तर जरा मी भांडी आतमध्ये आणून ठेवते. पाऊस यायला लागला का नाही, मनात कुठेतरी भीती वाटायला लागते. वारं नाही, सुटं नाही, बस एवढंच. कारण घरी कोणी नसतं, आणि सगळ्यांच्या घरांना कुलपं असते. ते भीती वाटते जायचं कुठं. खरंच भीती वाटते मला. पाऊस नको वाटतो. पावसाळ्यातलं पाऊस आवडतो, जे की फक्त पाऊस असतो, तिथं काय वारं बिरं काय सुटत नाही. पण हा उन्हाळी पाऊस लय डेंजर असतो. ज्यांना घरं नाही त्यांना
त्यांनाच माहिती असतं उन्हाळ्या पावसाची भीती काय असते ते. हां येतेच की मग. तर चला मी मोबाईल चार्जिंग लावते, कारण लाईट जर गेली तर आमच्याकडे लाईट येण्याचा काहीही संबंध नसतो. पाऊस येऊ नाही तर नाही येऊ, एक जरी टिपका पडला ना लाईट जे जात नाही ना ती येतच नाही. जास्त टिपकायला लागलं तर बरं का. आता तुम्हाला पत्र्यावर आवाज येतोय का? थांब ना, ऐकू दे की. तड 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 असं येत असेल आणि खाली पण टिपकं पडायला लागलं तर बघा, दिसतंय का नाही ह्याच्यात काय नाही. तर चला आता जाते मी जरा. अगं बाई बाजरी बाहेरच ठेवली, कुठे गेली ती? असं असतं आमचं पण. हाय हॅलो नमस्कार. बघा आमच्याकडे कसं वातावरण झालंय पावसाचं. कसं वातावरण, आणि मग अशी ते पाऊस आला होता. अगं लय तो कॅमेरा फिरवतीस बाया. बघा इथं इथं असं फुलं लावली ती, आणि बघा इथं मागं सरक थोडी, तिकडे जा. दिसते ना मी? हो. तर आता बघा काय चाललंय माझं करायचं, कारण आता 2 दिवस झालं बघताय तुम्ही पाऊस येत म्हणजे वातावरण होतंय आणि येणारच आहे पाऊस. आज तर जास्त टिपकत थोडंसं ओलं झालंय. तर मी म्हणलं चला पहिला पाऊस झाडांना. आणि आज मम्मीचा ओळख आहे सगळं बोलणं. मला बोलू दे. तर थोडं खेळातली घाण काढून घेतली आणि ते झाडं व्यवस्थित लावून घेतले. ते लाईन सगळे एका जागेवर ठेवलेले मी उन्हामुळं. पण आता ऊन पण तेवढं लागतंय, पण त्याला पाणी पण. मी दिसते का माझं अर्ध तोंड दिसते? तर असू द्या. आणि इतके दिवस मी ज्या गोष्टीची शोधत होते ना ते तुम्हाला दाखवते जवळ. ही मला इतके दिवस हे काय माहिती नव्हतं. आम्ही तर ह्याला चिनी गुलाब म्हणतो, पण मला सहजच एक व्हिडिओ आला होता यूट्यूबला, ह्याला रोजमिरी म्हणतात म्हणून. मला समजलं नाही आणि मी इतके दिवस रोजमिरी मला पाहिजे पाहिजे. मी माझ्या नवऱ्याला आणायला सांगितले तर ते म्हणायचं असलं काय भेटत नाही आपल्या इथं असं म्हणायचं. पण आज मला समजलं की इतके दिवस मी ज्याच्या शोधत होते ते माझ्या जवळ आहे आणि मला समजलं नाही. आणि समजल्यानंतर काय मग अख्खी रोजमिरीची शेती करून टाकली मी. आणि तिकडे काढून ठेवलं आहे थोडंसं, जे आता छाटलं आणि त्याच्या कांड्या लावून टाकल्या म्हणजे नवीन फुटेल, कारण काही दिवसांनी पाळणं सुकूनच जाते ती, ते आपल्याला कळत नाही काय. पण मला आनंद झाला की माझ्याजवळ होतं पण मला कळलं नाही. तर आता आणि तुम्ही सांगा बरं का, ह्याला म्हणतात ना रोजमेरी? मला तर तो व्हिडिओ आला आणि मग मी रोजमेरीचे झाड असं यूट्यूबला सर्च केलं आणि गुगलला पण सर्च केलं तर असंच येत होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलं असायची. तर माझ्याकडं लाल कलरचं म्हणजे गुलाबी कलरचं फुल आहे. तर आहे का रोजमेरी सांगा मला कमेंट करून. तर काय ब्या पप्पाच्या ह्यात टाकल्यात मी, म्हणजे जास्त नाही टाकल्या, 7-8 टाकल्या असतील. बघू आता झाड येते का, कारण पूर्ण सुकून गेल्या होत्या त्या. हां चप्पल सरळ घाला. एवढं ज्ञान पाजाळतीन हिला चप्पल सरळ घालायची कळत नाही. तरी झाड आता सरळ लाईनीनं टाकणार आहे मी, म्हणजे खाली लावून टाकणार आहे. पण 1-2 पाऊस पडू द्या म्हणलं, म्हणजे कंटिन्यू पाऊस पडला ना रोज मग खाली लावायची, नाही तर ना सुकून जाते डबड्यात. म्हणजे त्या कुंडीमध्ये कसं, कुंडी नाही आहे म्हणजे माझ्या भरणे आहे काय आहे ना, त्यात ओलावा राहतो. जर खाली लावलं ना तर ते लगेच सुकून जातं, पाणीच पुरत नाही त्याला व्यवस्थित. म्हणूनसाठी असं केलं आहे. आता सगळा कचरा काढते आणि सगळं व्यवस्थित लावून घेते. एवढी झाडं अजून लावायची आहे. ती पावसाळा सुरू झाला का सगळी झाडं मी खालीच लावणार आहे, पण आता उन्हाळ्यात मला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागणार आहेत त्या. तर असंच चला, कोणाकोणाला झाडं आवडते बरं का, मला तर लय आवडतं, लय नाद आहे मला झाडं लावायचा. तर आता आम्ही जाणार आहे थोडं बाहेर, म्हणजे आत्ता नाही आहे, 2-3 दिवसानं थोडंसं बाहेर जाणार आहे ना, तेव्हा मी अजून झाडं आणणार आहे. पण माझ्या नवऱ्याला नाही आवड, कारण इकात घेऊन झाडं लावायची नाही आवड. पैसे घालून कोणी सांगितले झाड लावायला, आणि टिकली वगैरे पडली आहे, गरमच होतं तेवढं तर काय सांगावं तुम्हाला. तर असं चला आता मी लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तिथलं पण जे काय सदाफुलीच येतं तोंडात, ते काय अबोलीचं झाड आहे ना, त्याला इतकी फुलं आली ते, त्याची खाली रोपं पण उगवून आली ती ना, तर ते रोपं मी आता इकडून लावून टाकणार आहे. छान दिसेल. टिपकायला लागलं बघा डबल, आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नाही माझ्या. तर असं थोड्या वेळाने कंटिन्यू करते हे आल्यानंतर ना. आणि मला सांगा बरं का, हे रोजमेरीचं झाड आहे का नाही? मी तर आता रोजमेरी कशाला लागते नवीन सांगायची गरज नाही, भरपूर जणांना माहिती आहे रोजमेरीचा फायदा काय असतो. तर मीही त्या शोधात होते की मलाही त्याचा थोडासा फायदा होईल. सांगा मला कमेंट करून आहे का नाही, तर मी लावायची न त्याचा पराक्रम वेगळाच होऊन बसायचा. असं चला आता जाते मी, मोबाईल पर्यंत ठेवते, मी काम करून घेते. बघा ही द्यायला लागली पाणी, आणि एकदम मस्त त्यानं पाणी जातं.
हे बघा त्याला होलं पाडली ती आणि असं भिजवून घेतलंय. असू दे, हे सगळं चालायचंच आता. हे झाडं आणली तेव्हा काहीच नव्हती पहिले ब्लॉग बघा आता किती छान फुटून आली ती. आणि असं नाही झाड की मी लावले आणि ती आलं नाही, पण फक्त पपईचं दुसऱ्या जागेवर लावलं ते जळूनच गेलं बिचारं. लयच वातावरण असं, चिमण्यांचा आवाज बघा, पाऊस पडायला लागला ना चिमण्या इतक्या चिव 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 करते त्या की बसच. छान वाटते जेव्हा पाऊस पडेल ना आणि डबल हिरवळ फुटून येईल ना, हा 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 हा, तेव्हा खरी मजा असते माझं घराची. लयच भारी होतं माहिती आहे का सगळं, म्हणजे सगळीकडून हिरवं असतं आणि फक्त इथंच माती असते आणि आजूबाजूला सगळीकडे हिरवं गार. झाडांना पण आता पालवी फुटायला लागली त्यामुळं मस्त वाटायला लागलं आहे मला. जेव्हा झाडं सुकून गेलेली ना तेव्हा मलाच लय वाईट वाटायचं त्यांचं. हे बघा आज पाऊस पडलाय, दिसत असेल तुम्हाला, म्हणजे तिथं आम्ही नाचलो तिथं असं झालंय. तर माझं छोटंसं गार्डन असं काय रेडी झालंय. सगळी झाडं लांब लांब ठेवून टाकली ती, म्हणजे अजून त्या मी जे कुंड्या म्हणून केलंय ना. ए पोरे हात नाही उचला की, घ्या ना तिच्या हातातनं. तिला कोणी सांगितलेलं घेऊन याला? घरात कचरा होतोय ना, मग त्यातनं अजून काय खाली काढली नाही ती. मग एका महिनाभर वाट बघणार. पाऊस जर कंटिन्यू यायला लागला ना रेमझिम रेमझिम, तेव्हा त्यात खाली लावून टाकणार आहे, म्हणजे छान येते. पण आता असं लांब लांब ठेवलंय. आधी फक्त एवढ्याशाच जागेत होती तुम्ही बघितलंय, मग तिला एवढी मोठी जागा मोकळी वाटायची. आता छान वाटते. पाणी बिणी दिल्यावर केलं तर आज चला घरात बघूया घरातली अवस्था काय आहे.